फादर रिटर्निंग होम, पेज नंबर 116. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी लिहिलेली ही कविता. दिलीप चित्रे हे इंडियन पोएट, कवी, चित्रकार व फिल्म मेकर होते. त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाला होता. हा अवॉर्ड त्यांना त्यांच्या कवितांसाठी, तसेच त्यांनी संत तुकारामांचे सेज तुका या प्रसिद्ध अभंगाचे भाषांतर केले म्हणून त्यांना हा अवॉर्ड मिळाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी संत साहित्याचे मराठीमध्ये भाषांतर करण्याचे काम सुरू केले. त्यांची फादर रिटर्निंग होम ही कविता ट्रॅव्हलिंग इन अ केज या पुस्तकातून घेतलेली आहे. यामध्ये एका मुंबई उपनगरामध्ये राहणाऱ्या वडिलांचे चित्र रेखाटलेले आहे की जे वडील त्यांच्या कुटुंबासाठी कष्ट करतात. या वडिलांच्या आयुष्यात न संपणारा एकांतपणा आहे. या वडिलांचे डेली रुटीन दयनीय आहे. त्यांची मुले त्यांच्याबरोबर कोणतेच आनंद किंवा दुःख शेअर करत नाहीत. त्यामुळे हे कष्ट करणारे वडील एकटे पडतात. हा त्यांच्या जीवनातील एकटेपणा खूप वेदनादायी असतो. हा एकटेपणा माणसाने बनवलेल्या भौतिकवादी जगाचे प्रतीक आहे. या कवितेची भाषा अगदी सोपी आहे व कवितेत अनेक सिम्बॉल्स आणि इमेजरी वापरलेल्या आहेत. दिस इज ॲन ऑटोबायोग्राफिकल पोएम, म्हणजेच ही कविता आत्मचरित्रपर कविता आहे. या कवितेत एका म्हाताऱ्या व्यक्तीचा एकटेपणा, लोनलीनेस कवीने स्वतःच्या वडिलांचे चित्र रेखाटून सांगितलं आहे. ही कविता जनरेशनल सेपरेशन म्हणजेच वडील व मुलं यांच्या पिढ्यातील अंतर स्पष्ट करते. या कवितेत 2 स्टॅन्झाज असून एका स्टॅन्झामध्ये 12 लाईन्स आहेत. ही कविता फ्री वर्स आहे. यात कोणत्याही रायमिंग स्कीमचा वापर केलेला नाही. आता आपण फर्स्ट स्टॅन्झामधील काही ओळी पाहू. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with books is falling apart, his eyes dimmed by age. यामध्ये कम्युटर्स म्हणजे सहप्रवासी, सॉगी म्हणजे पाण्यात भिजलेला, स्टेन्ड विथ मड म्हणजेच चिखलाने माखलेला. फर्स्ट स्टांजाच्या सुरुवातीला कवी त्यांच्या वडिलांचा घराकडे येतानाचा रेल्वेतून केलेला प्रवास वर्णन करतात. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. काम संपल्यानंतर त्यांचे वडील लेट इव्हनिंग म्हणजेच संध्याकाळी फार उशिरा ट्रेनने प्रवास करत असतात. येथे वडील ट्रेनने प्रवास करतात म्हणजेच ही हॅज नो पर्सनल मेथड ऑफ ट्रान्सपोर्टेशन, म्हणजेच त्यांना स्वतःचे वाहन नाही असे आपल्याला समजते. लेट इव्हनिंग ट्रेन यावरून आपल्याला त्यांच्या प्रवासाची रोजची वेळ ही संध्याकाळी उशिराची असते असे समजते. कवीचे वडील संध्याकाळी उशिरा रोज ट्रेनने प्रवास करून घरी येतात. पुढची ओळ बघा. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. कम्युटर्स म्हणजे सहप्रवासी. वडील सहप्रवाशांमध्ये म्हणजेच त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये उभे राहून ट्रेनमधून प्रवास करतात की जेथे ट्रेनमध्ये येलो लाईट असलेले लोकल कंपार्टमेंट वर्णन केलेले आहे. येथे कवी म्हणतात सायलेंट कम्युटर्स म्हणजेच वडिलांच्या बरोबर जी लोक प्रवास करतात ती सायलेंट म्हणजे शांत आहेत. इट इंडिकेट्स नो विल नो एनर्जी, म्हणजेच इच्छाशक्ती नाही, एनर्जी नाही की ते एकमेकांशी गप्पा मारू शकतील. येलो लाईट ही वडिलांचे थकलेले रूप दाखवते.
येलो लाईट इंडिकेट्स टायर्डनेस ऑफ फादर. सायलेंट कम्युटर दर्शवते की वडील व सहप्रवासी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद होत नाही. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स म्हणजेच वडील सहप्रवाशांमध्ये रेल्वेमध्ये उभे राहून प्रवास करतात. यातून दिसून येते की त्यांना प्रवासामध्ये सुद्धा त्रास सहन करावा लागतो. काम करून थकून घरी येताना सुद्धा वडिलांना रेल्वेत उभे राहावे लागते. पुढची ओळ पाहू. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. सबर्ब म्हणजे उपनगराचा भाग. येथे कवी सांगतात की ट्रेनमधून प्रवास करून घरी येताना ट्रेनच्या बाहेर विविध दृश्य आजूबाजूला दिसत असतात किंवा ट्रेन चालू असताना आजूबाजूला अनेक दृश्ये निघून जातात, पण वडिलांना ती दृश्ये पाहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. म्हणून येथे कवी म्हणतात अनसीइंग आईज, म्हणजेच वडील ती दृश्ये पाहत नाहीत, कारण वडिलांचा रोजचा तोच प्रवास असतो व ती रोजचीच दृश्ये असतात आणि वडील थकल्यामुळे त्यांना त्या दृश्यांकडे पाहण्यामध्ये काहीसुद्धा इंटरेस्ट वाटत नाही. आता आपण पुढील ओळ पाहू. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. येथे कवी वडिलांच्या दयनीय अवस्थेबद्दल सांगतात की वडील रेनी सीझनमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये असाच थकून प्रवास करतात. रेनकोट या शब्दावरून आपणास येथे पावसाळा ऋतू आहे हे समजते. त्यांचे शर्ट व पॅन्ट सॉगी म्हणजेच पाण्यात भिजलेले असतात. त्यांनी ब्लॅक रेनकोट परिधान केलेला असतो. यातून समजते की फादर फील्स नो रिअल कम्फर्ट इन रिटर्निंग टू हिज हाऊस अँड ही फील्स ट्रॅप्ड इन हिज लाईफ. म्हणजेच वडिलांना प्रवास करून घरी येताना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड याचा अर्थ होतो त्यांचा ब्लॅक रेनकोट चिखलाने माखलेला असतो. बॅग स्टफ्ड विथ बुक्स म्हणजेच त्यांची बॅग पुस्तकाने भरलेली असते. हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट म्हणजे ती बॅग त्यांना जड झालेली असते. ती बॅग त्यांना हाताळताना त्रास होत असतो. हिज बॅग फुल ऑफ बुक्स इंडिकेट्स दॅट ही वॉज ॲन एज्युकेटेड पर्सन. त्यांची बॅग पुस्तकांनी भरलेली असते, यावरून आपल्याला वडील सुशिक्षित आहेत हे समजते. हिज आईज डिम्ड बाय एज म्हणजेच हिज आय साईट हॅज बिकम पुअर. त्यांचे डोळे म्हातारपणामुळे दिसायला कमी झालेले असते. आता पुढच्या काही ओळींचा अभ्यास करू आपण. फेड होमवर्ड थ्रू द humid monsoon night. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. आता पुढची ओळ पहा. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. ह्युमिड म्हणजे दमट, मॉन्सून नाईट म्हणजे पावसाळ्याची रात्र. ते नंतर पावसाळ्याच्या रात्री घराकडे धाव घेतात. दिस इंडिकेट्स डलनेस ऑफ हिज लाईफ. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन म्हणजेच ते ट्रेनमधून उतरताना कवी त्यांना पाहू शकतात. आता ते ट्रेनमधून उतरून घराकडे धाव घेतात. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. इथे कवी म्हणतात की वडील ट्रेनच्या गर्दीमधून उतरून घराकडे धाव घेतात. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ सेंटेन्स म्हणजे एखाद्या मोठ्या वाक्यातून जसा शब्द गळून पडतो तसे कवीचे वडील गर्दी असलेल्या ट्रेनमधून उतरून घराकडे धाव घेतात. येथे कवी सिमिली हा अलंकार वापरतात. ही इंडिकेट्स हाऊ अनइम्पॉर्टंट हिज फादर इज
टू द क्राऊड इन द ट्रेन. रेल्वेतील गर्दीच्या मानाने वडिलांना महत्त्व नाही हे या शब्दांमधून कळते. जसे खूप मोठ्या वाक्यातून एखादा शब्द गळून पडतो तसे गर्दीच्या मानाने वडिलांना काहीही महत्त्व नाही हे आपल्याला यातून समजते. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. हरीज म्हणजे वडील घाई करतात. वडील घाईघाईने रेल्वे लाईन्स क्रॉस करतात व घराकडे धाव घेतात. येथे म्हटलं आहे ग्रे प्लॅटफॉर्म म्हणजे सिमेंटचा रंग ग्रे असतो आणि म्हणूनच ग्रे प्लॅटफॉर्म म्हणजे सिमेंटचा प्लॅटफॉर्म. म्हणजेच येथे ग्रे प्लॅटफॉर्म हा शब्द वडिलांचे म्हातारपण दर्शवतो. crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. वडील रेल्वे लाईन क्रॉस करून लेन म्हणजे गल्लींमध्ये प्रवास करतात. हिज चप्पल्स आर स्टिकी म्हणजे त्यांच्या चप्पल या चिखलाने चिकट झालेल्या असतात. स्टिकी विथ मड, बट ही हरीज ऑनवर्ड तरीसुद्धा ते पुढे पुढे घाईघाईने चालत राहतात. आता आपण सेकंड स्टांजा पाहू. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती अँड रीडिंग अ बुक. येथे कवी सांगतात की वडील घरी आल्यानंतर स्टेल चपाती म्हणजे शिळी चपाती खातात व चहा पितात. वीक टी इंडिकेट्स हिज लाईफ इज नॉट एन्जॉयबल. फादर ड्रिंक्स वीक टी याचा अर्थ असा होतो की वडिलांच्या आयुष्यामध्ये आनंद नाही. यातून घरातील उदास वातावरण दिसून येते व वडिलांची काळजी घरात कुणीच करत नाही हे सुद्धा समजते. द पोएट हिंट्स हाऊ नोबडी केअर्स हिम इवन ॲट होम, बट ही डज नॉट हॅव एनी कंप्लेंट अबाउट हिज लोनलीनेस अँड अबाउट हिज लाईफ. पुढच्या ओळी पहा. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. येथे टू कॉन्टेम्प्लेट म्हणजेच थिंक डीपली सखोल विचार करणे व एस्ट्रेंजमेंट म्हणजे एकांतपणा विचित्रपणा. ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टेम्प्लेट म्हणजेच नंतर वडील टॉयलेटमध्ये जातात म्हणजे सखोल विचार करतात. म्हणजेच ते स्वतःला मानवनिर्मित भौतिक जगापासून अलिप्त करतात. टॉयलेट इज अ सिम्बल ऑफ हिज स्मॉल वर्ल्ड. टॉयलेट हे त्यांच्या छोट्या जगाचं प्रतीक आहे. दिस लाईन नियरली सम्स अप द थीम ऑफ द एंटायर पोएम. वडील घरी येतात व फॅमिलीमध्ये सपोर्ट शोधतात म्हणून ते घाईघाईने घरी येतात, पण सर्व आशा त्यांच्या मावळतात. त्यांना घरीसुद्धा सोबतीला कुणीही मिळत नाही. पुढची ओळ बघा. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट्स. येथे ट्रेम्बल्स म्हणजे थरकाप होणे. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक म्हणजे बेसिनपाशी बाहेर आल्यावर त्यांच्या शरीराचा थरकाप होतो. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. थंड पाण्याने हात धुतल्यामुळे त्यांच्या शरीराचा थरकाप होतो आणि थरकाप करत ते बाहेर पडतात. म्हणजेच येथे आपल्याला वडिलांचे म्हातारपण दिसते. ओल्ड एजमुळे त्यांचे हात थंड पाण्याने धुतल्यावर ते सहन करू शकत नाही. शेकिंग अँड ट्रेम्बलिंग ऑफ बॉडी इंडिकेट्स हिज ओल्ड एज अँड हिज ओव्हर थिंकिंग अबाउट लोनलीनेस. यातून आपल्याला वडिलांचं एकटेपणाविषयी ओव्हर थिंकिंग आहे, जास्त विचार करणं आहे हे समजतं. ग्रेइंग हेअर इंडिकेट्स हिज ओल्ड एज. इथे ग्रे हेअर म्हणजेच वडिलांचं म्हातारपण दर्शवते. He trembles at the sink indicates how unstable he feels in his own life. वडील थरकाप होतो त्यांचा, याच्यातून आपल्याला दिसतं की ते किती अनस्टेबल अस्थिर आहेत त्यांच्या जीवनामध्ये.
आता आपण पुढच्या काही ओळी पाहू. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. इथे सॉलन म्हणजेच बॅड टेम्पर्ड असा अर्थ होतो, म्हणजेच चिडखोर. आता पहा, हिज सॉलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम, म्हणजेच वडिलांची चिडखोर मुलं त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर जोक सिक्रेट शेअर करण्यासाठी नकार देतात, रिफ्यूज्ड करतात. म्हणजेच इथे आपल्याला दिसून येतं की मुलं वडिलांबरोबर मिक्सअप होत नाहीत, त्यांचे आनंद, भावना किंवा दुःख एकमेकांशी वाटून घेत नाहीत. यातून वडिलांचे एकटेपण दिसून येते. हिज बॅड टेम्पर्ड चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर सिक्रेट्स अँड जोक्स विथ हिम. वडील हे फॅमिलीचे कमवते पुरुष असूनही त्यांच्या भावना वाटून घेण्यासाठी मुलांना त्यांच्यासाठी वेळसुद्धा मिळत नाही. आता शेवटच्या काही ओळी बघा. ही विल नाव गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन, थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनंट थ्रू ए नॅरो पास. नंतर पहा, ही विल नाव गो टू स्लीप म्हणजेच वडील नंतर झोपायला जातात. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन रेडिओ, रेडिओवर ते काहीतरी ऐकत असतात. ड्रीमिंग म्हणजे ते स्वप्न पाहतात. कोणाचं स्वप्न पाहतात ते? ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन. ॲन्सेस्टर म्हणजेच पूर्वज असा अर्थ होतो. वडील झोपायला जातात व रेडिओ ऐकत असताना स्वप्न पाहतात. वडील त्यांच्या पूर्वजांचे व ग्रँडचिल्ड्रन म्हणजेच नातवंडांचे स्वप्न पाहतात. थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनंट थ्रू अ नॅरो पास. नोमॅड्स म्हणजेच भटक्या जमाती. सबकॉन्टिनंट म्हणजे उपखंड. His thought of the Aryans may indicate how he is thinking of how the society has changed. Nomads entering a subcontinent through a narrow pass म्हणजेच प्राचीन काळापासून समाजात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक बदल होत असतात. मॉडर्न वर्ल्ड हॅज नो प्लेस फॉर द एल्डरली पीपल. अशा प्रकारे ही एक छोटीशी व साधी कविता आहे. दिस सिम्पल पोएम इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ द पेन एन्ड्युअर्ड ऑन बोथ साइड्स ऑफ द जनरेशनल गॅप. या कवितेतून आपल्याला दिसून येते की फादर इज अनहॅपी इन हिज लाईफ. वडील हे त्यांच्या आयुष्यात एकटे असतात, दुःखी असतात. या कवितेतून आपल्याला दिसून येते की मॉडर्न युगामध्ये म्हाताऱ्या माणसांना जागा नाही. त्यांच्यावर प्रेम करायला, त्यांना समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही. त्यामुळे अशी म्हातारी माणसे त्यांच्या आयुष्यात एकटी असतात. ही कविता आपल्याला अशा कोणत्याही म्हाताऱ्या माणसाबद्दल सांगते की जो आयुष्यभर त्याच्या फॅमिलीसाठी कष्ट करतो व नंतर दुर्लक्षित व एकटं आयुष्य जगतो. The link of my blog is given in the description blog.